नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश ब्रिज कोर्स. त्यामध्ये आपण पाहणार आहोत स्टेटमेंट नंबर 2 मधील ॲक्टिव्हिटी नंबर 3. म्हणजे बेसिकली ही जी आपली ॲक्टिव्हिटी आहे तर ती आहे ॲक्टिव्हिटी नंबर 5. ओके, जर आपण सिरियली पाहिलं तर यामध्ये आहे समराइज अ स्टोरी. आपण सुरुवातीला पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत समराइज अ कॉन्व्हर्सेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल, कॉन्व्हर्सेशन जेव्हा आपल्याला समराइज करायचं असतं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे आधी तुम्हाला ग्रुप्स तयार करायचे आहेत. हे सगळं तुम्ही क्लासरूममध्ये करणार आहात. बट बेसिकली यामध्ये लिहिताना काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जे पण कॉन्व्हर्सेशन दिलं आहे ते एकदम परफेक्टली रीड करायचं आहे. रीड केल्यानंतर त्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण रीड करत असतानाच अंडरलाईन करणार आहोत आणि ते महत्त्वाचे पॉईंट्स आपण आपल्या सेंटेन्समध्ये तयार करणार आहोत. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये, इंग्लिशमध्येच पण स्वतःच्या भाषेमध्ये आपण त्याच्यापासून एक सेंटेन्स तयार करणार आहोत आणि त्या सेंटेन्सचा वापर करून आपण समरी लिहिणार आहोत. समरी लिहित असताना आपण अननेसेसरी पॉईंट्स जे आहेत तर ते लिहिणं टाळतो. सोबतच फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण त्यामध्ये लिहितो. समरी ही ॲक्च्युअल कॉन्टेंटपेक्षा छोटी असते. ओके, सो हे सगळ्या बेसिक गोष्टी होत्या ज्या की तुम्हाला पहिल्यापासून माहिती असतीलच. तर आपल्याला या ठिकाणी एक कॉन्व्हर्सेशन दिलं आहे, याच्यावरती आधारित आपल्याला समरी लिहायची आहे. हे आपल्याला लिहायचं आहे, बट त्यांनी अजून एक ॲक्टिव्हिटी दिली आहे जी सॉल्व करून दिली आहे. सो आधी आपण सॉल्व ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत आणि मग आपण लिहिणार आहोत. ओके, सो आता या ठिकाणी 3 फ्रेंड्स आहेत, लॉरी, क्रिस्टे अँड सारा. फर्स्ट ऑफ ऑल लॉरी म्हणत आहे की सो व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर दिस वीकेंड. या विकेंडसाठी तुमचे काय प्लॅन्स आहेत? विकेंड म्हणजे काय? सॅटर्डे संडे किंवा कधी फ्रायडे प्लॅन पण इन्क्लूड होऊ शकतो, बट सॅटर्डे संडे. तर या सॅटर्डे संडेसाठी तुमचा काय प्लॅन आहे असं लॉरी विचारते. तर क्रिस्टे म्हणते की आय डोंट नो, मला काय माहिती नाही. डू यू वॉन्ट टू गेट टुगेदर ऑर समथिंग. तुला असं वाटते का किंवा तुला असं हवं आहे का की आपण एकत्र यावं आणि काहीतरी करावं. तर त्याच्यावरती सारा म्हणणार आहे की हाव अबाउट गोईंग टू सी अ मूवी. जर आपण मूवी पाहायला गेलो तर, असं ती विचारते. तर लॉरी म्हणणार आहे दॅट साऊंड्स लाईक अ गुड आयडिया. आणि मग लॉरी म्हणते की हां ओके, ती एक चांगली आयडिया आहे. मे बी वी शूड गो आउट टू ईट. असंही आपण करू शकतो की आपण बाहेर फिरायला जावं आणि तिथे खावं वगैरे, असंही आपण काहीतरी करू शकतो. आपण खाण्यासाठी वगैरे पण बाहेर जाऊ शकतो. सो सारा म्हणणार की इट इज फाईन विथ मी. हां, मला चालेल. वेअर डू यू वॉन्ट टू मीट. बट आपण भेटायचं कुठे. त्याच्यावरती क्रिस्टे म्हणणार आहे की लेट्स मीट ॲट समर पिझ्झा हाऊस. मग ती नाव सांगते कारण खाण्यासाठी पण ते जाणार आहेत. सो समर पिझ्झा हाऊसमध्ये आपण भेटूया. पुढे ती म्हणणार आहे की आय हॅव नॉट गॉन देअर फॉर अ लाँग टाईम. मी काही खूप दिवस झाले त्या ठिकाणी गेले नाही. लॉरी म्हणते की गुड आयडिया अगेन. हां, ही पण खूप सुंदर आयडिया आहे. आय हर्ड दे जस्ट केम अप विथ अ न्यू पिझ्झा. मी असं ऐकलं आहे की त्या ठिकाणी आत्ताच नवीन पिझ्झा म्हणजे तयार करत आहेत ते वगैरे, असं काहीतरी मी ऐकलेलं आहे. सो इट शूड बी गुड बिकॉज समर पिझ्झा हाऊस ऑलवेज हॅज दी बेस्ट पिझ्झा इन टाऊन. सो हे खूप चांगलं असेल आपल्यासाठी कारण समर पिझ्झा हाऊस जे आहे त्या ठिकाणी या पूर्ण टाऊनमधला सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा पिझ्झा आपल्याला मिळेल. ओके, सो नेक्स्ट आहे वेन शुड वी मीट असं सारा विचारते. तर क्रिस्टे म्हणते की वेल द मूवी इज शोन ॲट 2 PM, 4 PM, 6 PM आणि 8 PM. मग क्रिस्टे म्हणते की हां, तर ती जी मूवी आहे तर ती 2 PMला पण पाहायला मिळेल, 4 PMला पण पाहायला मिळेल, असे ती सगळे टाईम स्लॉट सांगत असते. नेक्स्ट लॉरी म्हणते की व्हाय डोंट वी गो टू द 2 PM शो. मग आपण 2 वाजता का जाऊ नये, 2 वाजता जावं का आपण. वी कॅन मीट ॲट समर पिझ्झा हाऊस ॲट नून. आणि आपण समर पिझ्झा हाऊसमध्ये आपण नून म्हणजे दुपारी भेटूया. दॅट विल गिव्ह अस प्लेंटी ऑफ टाईम टू एन्जॉय अवर पिझ्झा. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी खूप जास्त वेळ मिळेल पिझ्झा खाण्यासाठी किंवा पिझ्झा एन्जॉय करण्यासाठी. सारा म्हणते की माय कझिन कॅरिन इज इन टाऊन. माझी कझिन आहे म्हणजे माझी बहीण किंवा भाऊ आहे, ते या ठिकाणी काही सांगितलेलं नाही आहे. सो कॅरिन आहे या टाऊनमध्ये आहे. कॅन आय ब्रिंग हर अलॉंग. अच्छा, बहीण आहे तर मी तिला पण घेऊन येऊ का असं ती विचारते. आय हेट टू लिव्ह हर होम अलोन. मला असं आवडणार नाही की तिला मी एकटीलाच घरामध्ये ठेवले, असं मला आवडणार नाही. सो क्रिस्टे म्हणते की कॅरिन इज इन टाऊन. काय, कॅरिन याच आपल्या शहरामध्ये आहे. येस, ब्रिंग हर अलॉंग. हां, मग तिला घेऊन ये. मग सारा म्हणते की शी विल बी हॅपी टू मीट बोथ ऑफ यू अगेन. मग सारा म्हणते की ती पुन्हा एकदा तुम्हा दोघांना भेटून खूप आनंदित होईल. ओके, बाय, सी यू ऑल. ठीक आहे, आता मी जाते, पुन्हा एकदा आपण भेटूया. ओके, सो आता याच्यावरती आधारित समरी कशी लिहिली आहे ते पहा.
फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी काय होतं, वीकेंड प्लॅन्स होते. सो तुम्ही जर पाहिलं आता या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करू शकता की वीकेंड प्लॅनबद्दल हे पूर्ण कन्व्हर्सेशन आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी काय आहे, वीकेंड प्लॅन आहे. मग वीकेंड प्लॅनमध्ये ते मूव्ही पाहायला जाणार आहेत, ते काहीतरी खाण्यासाठी समर पिझ्झा हाऊसमध्ये जाणार आहेत. मग मूव्हीसाठी त्यांनी एक पर्टिक्युलर टाईम ठरवलेला आहे आणि सोबतच तिची एक कझिन पण येणार आहे, कोणाची, साराची. ओके, सो बस एवढे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की या ठिकाणी आपण इन्क्लूड करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल यांनी टायटल दिलेलं आहे वीकेंड प्लॅन्स, कारण हे सगळं कन्व्हर्सेशन किंवा डिस्कशन वीकेंडबद्दल आहे. सो वीकेंड प्लॅन्स असं या ठिकाणी नाव दिलं आहे. आता या ठिकाणी 3 मैत्रिणी आहेत किंवा वॉटेवर फ्रेंड्स आहेत. सो त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. लॉरी आहे, क्रिस्टे आहे आणि सारा आहेत. सो हिअर 3 फ्रेंड्स लॉरी, क्रिस्टे अँड सारा आर मेकिंग प्लॅन्स फॉर द कमिंग वीकेंड. सो जो येणारा वीकेंड आहे तर त्यासाठी या तिघीजणी मिळून एक प्लॅन तयार करतायत, एक योजना तयार करतायत. लॉरी इज आस्किंग अबाउट व्हॉट टू डू इन वीकेंड. आणि या ठिकाणी जी लॉरी आहे तर ती वीकेंडमध्ये काय केलं गेलं पाहिजे असं विचारते. म्हणजे जे काही आपण आता कॉन्व्हर्सेशनमध्ये रीड केलं ते सगळं एकदम थोडक्यात तुम्हाला समरीमध्ये मांडायचं आहे. ओके, जास्त डिटेलमध्ये नाही जायचं आहे. सो सारा इज सजेस्टिंग वॉचिंग अँड एन्जॉईंग अ मूवी. मग साराने सजेस्ट केलं की आपण मूवी पाहूया आणि एन्जॉय करूया. ऑल 3 फ्रेंड्स ॲग्री विथ हर अँड डिसायडेड टू वॉच अ मूवी. आणि सगळे फ्रेंड्स तिच्याशी सहमत होतात आणि ते लोक मूवी पाहण्यासाठी तयार होतात. ओके, सो दे डिसायडेड टू मीट ॲट समर पिझ्झा हाऊस अँड ऑल्सो एन्जॉय डेलिशियस पिझ्झा टू. आणि सोबतच ते त्या ठिकाणी पिझ्झा हाऊसमध्ये जाणार आहेत, समर पिझ्झा हाऊसमध्ये, आणि त्या ठिकाणी पिझ्झा पण खाणार आहेत. आफ्टर दॅट थस 3 फ्रेंड्स प्लॅन देअर वीकेंड. तुम्ही या ठिकाणी साराची फ्रेंड्स जी आहेत, कझिन जी आहे ती येणार आहे हे पण मेन्शन करू शकता हवं असेल तर, नाही केलं तरी पण चालेल. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला हवं असेल यू कॅन मेन्शन. बट पुढे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने त्या तिघींनी वीकेंड प्लॅन तयार केलेला आहे असं एवढे या ठिकाणी सांगितलं आहे. आता आपण पाहूया की आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत दुसरं कॉन्व्हर्सेशन की ज्याची समरी आपल्याला लिहायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या कॉन्व्हर्सेशनमध्ये 2 पात्र आहेत, एक तर आहे माईक आणि दुसरा आहे जॉन. सो सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करणार आहे माईक. तो म्हणतो गुड मॉर्निंग जॉन. जॉनला तो गुड मॉर्निंग करतो आहे आणि आय एम माईक, तो इंट्रोड्यूस करतो आहे की मी माईक आहे. त्याच्यानंतर जॉन म्हणतो की गुड मॉर्निंग. नेक्स्ट आहे माईक की हाव आर यू डुईंग, म्हणजे तू कसा आहेस किंवा तू काय करत आहेस वगैरे वगैरे सगळं विचारणार आहे आता इथून पुढे सगळं, की त्याच्यामध्ये तो स्वतःची ओळख करून देईल, त्याची ओळख करून घेईल. आणि या ठिकाणी जो जॉन आहे तर तो जॉबसाठी आलेला आहे, जॉब इंटरव्ह्यूसाठी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आहे की हाव आर यू डुईंग. सो जॉन म्हणतो की येस आय एम डुईंग फाईन आणि थँक्यू. सो नेक्स्ट आहे माईक की हाव वॉज दी ट्रॅफिक कमिंग ओव्हर हिअर, आणि इथे येत असताना ट्रॅफिक कसं होतं, म्हणजे ट्रॅफिक लागलं का किंवा कसं होतं ते सगळं विचारतो आहे. सो जॉन म्हणतो की आय एम सो ग्लॅड, म्हणजे मी खूप आनंदी आहे की दॅट द ट्रॅफिक वॉज लाईट दिस मॉर्निंग, की आज सकाळी ट्रॅफिक खूप लाईट होतं, म्हणजे जास्त काही ट्रॅफिक जाम नव्हतं. सो या ठिकाणी तो असंही म्हणतो आहे की नो ट्रॅफिक जाम्स, नो ॲक्सिडेंट्स. ट्रॅफिक जाम नव्हतं त्यामुळे कुठेही ॲक्सिडेंट्स वगैरे काही झालं नाही. सो आता याच्यावरती माईक म्हणतो की दॅट इज गुड, ते खूप चांगलं आहे. लेट अस स्टार्ट द इंटरव्ह्यू. सो तो म्हणतो की जॉन चल आपण आता इंटरव्ह्यू सुरू करूया. आर यू रेडी, तू रेडी आहेस का. तर जॉन म्हणतो की हो मी रेडी आहे, येस आय ॲम. आफ्टर दॅट नेक्स्ट जॉन म्हणतो की माईक म्हणतो की फर्स्ट ऑफ ऑल लेट मी प्रॉपरली इंट्रोड्यूस माय सेल्फ. सो माईक म्हणतो की पहिल्यांदा तर मला स्वतःला इंट्रोड्यूस करू दे, मला स्वतःची ओळख वगैरे सांगू दे. आय एम दी फायनान्स डिपार्टमेंट मॅनेजर, मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आहे. ॲज यू नो देअर इज ॲन ओपन पोझिशन इन माय डिपार्टमेंट. जसं की तुला माहिती आहे माझ्या डिपार्टमेंटमध्ये एक वॅकन्सी आहे किंवा एक रिकामी जागा, म्हणजे कसं की त्या ठिकाणी एखादं कोणीतरी पार्टनर येऊ शकतो. वॅकन्सी म्हणजे आपण काय म्हणतो नोकरीची संधी आहे. ओके, सो अँड आय नीड टू फिल धिस पोझिशन ॲज सून ॲज पॉसिबल, आणि मला लवकरात लवकर या पोझिशनवरती कोणाला तरी अपॉइंट करायचं आहे. सो जॉन म्हणतो की प्लीज टेल मी अ लिटिल बिट अबाउट दी पोझिशन. मग जॉन म्हणतो की हां पण मला या पोझिशनबद्दल थोडीशी माहिती सांगा. सो माईक म्हणतो की इट इज ॲन एंट्री लेवल पोझिशन, ही एंट्री लेवल पोझिशन आहे. द न्यू एम्प्लॉय विल हॅव टू वर्क क्लोजली विथ दी अकाउंटिंग डिपार्टमेंट. सो जो कोणी या ठिकाणी नवीन एम्प्लॉय असेल, नवीन मेंबर जो कोणी या पोझिशनला जॉईन करेल, तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा तर अकाउंटिंग डिपार्टमेंटसोबत काम करावं लागेल. आणि सोबतच ही विल ऑल्सो हॅव टू डील विथ द बँक ऑन डेली बेसिस, आणि सोबतच त्याला बँकमध्ये पण काम करावं लागेल रोजच्या रोज डेली बेसिसवरती. सो नेक्स्ट आहे की जॉन म्हणतो व्हॉट टाईप ऑफ क्वालिफिकेशन डू यू रिक्वायर. मग कोणत्या प्रकारचं क्वालिफिकेशन पाहिजे, म्हणजे प्रत्येक नोकरीसाठी एक क्वालिफिकेशनची लिमिट असते, तर त्याप्रमाणे काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे, काय रिक्वायरमेंट आहे. सो माईक म्हणतो की आय रिक्वायर अ 4 year कॉलेज डिग्री इन फायनान्समध्ये 4 year डिग्री घेतलेलं असायला पाहिजे एम्प्लॉय. अँड आफ्टर दॅट सम वर्किंग एक्सपिरियन्स वुड बी हेल्पफुल, आणि जर कामाचा काही एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल तर हेल्पफुल राहील. नेक्स्ट आहे जॉन म्हणतो
व्हॉट काइंड ऑफ एक्सपिरियन्स आर यू लुकिंग फॉर, म्हणजे केवढा एक्सपिरियन्स असायला पाहिजे, कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. सो माईक म्हणतो की डुईंग ऑफिस वर्क इज गुड, ऑफिस वर्क चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे त्या एम्प्लॉईला. हवेवर सिन्स दिस इज ॲन एंट्री लेवल पोझिशन, जसं की हे फक्त एंट्री लेवल पोझिशन आहे, आय डू नॉट रिक्वायर अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, आणि त्यामुळे मला खूप जास्त असा एक्सपिरियन्स असायला पाहिजे असं काही रिक्वायरमेंट नाही आहे. आय एम विलिंग टू ट्रेन द न्यू पर्सन, आणि जरी तो व्यक्ती नवीन असेल, जास्त एक्सपिरियन्स नसेल, तरी पण त्याला ट्रेन करण्यासाठी मी तयार आहे किंवा मी त्याला ट्रेन करू शकतो. सो जॉन म्हणतो की दॅट इज ग्रेट. ओके, सो जॉनला ते आवडलेलं आहे आणि तो म्हणतो की दॅट इज ग्रेट. आता याच्यावरती समरी लिहित असताना फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला हे लिहायचं आहे की हे एक प्रकारचा इंटरव्ह्यू आहे. यामध्ये जॉन जो आहे तर तो इंटरव्ह्यू देतो आहे आणि माईक जो आहे तर तो इंटरव्ह्यू घेतो आहे. यामध्ये माईक कोण आहे तर फायनान्स डिपार्टमेंटमध्ये तो मॅनेजर आहे आणि माईकला त्याच्या डिपार्टमेंटसाठी एक व्यक्ती पाहिजे आहे, एक एम्प्लॉई हवा आहे आणि त्यासाठी तो जॉनचा इंटरव्ह्यू घेतो आहे. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मग माईक जो आहे तर तो त्या पोझिशनबद्दल एक्सप्लेन करतो आहे की कशी, म्हणजे 4 इयरची कॉलेज डिग्री असायला पाहिजे फायनान्समध्ये, सोबतच त्याला पहिल्यांदा अकाउंटिंग मेंबरसोबत काम करावं लागेल, मग बँकमध्ये काम करावं लागेल ऑन द डेली बेसिस वगैरे, हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो हेच तुम्हाला समरीमध्ये इन्क्लूड करायचं आहे. सो मी समरी लिहिलेली आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. सो लेट अस सी. सो समरीला मी या ठिकाणी टायटल दिलं आहे ॲन इंटरव्ह्यू. शक्यतो इंटरव्ह्यूच टायटल द्या, कारण तो इंटरव्ह्यूच आहे, बाकी तर आपण काही जास्त टायटल नाही देऊ शकत. सो इंटरव्ह्यू ठीक आहे. ओके, सो हिअर इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन जॉन अँड माईक. तर आता या ठिकाणी जॉन आणि माईक यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन आहे. आपल्याला ज्याप्रमाणे एक सॅम्पल मगाशी लिहून दिलं होतं त्याच पद्धतीचे काही वाक्य मी या ठिकाणी इन्क्लूड केलेली आहेत. ओके, सो इन दिस कॉन्व्हर्सेशन जॉन हॅज कम टू गिव्ह ॲन इंटरव्ह्यू फॉर द जॉब अँड इंट्रोड्युसिंग हिमसेल्फ टू माईक हू इज फायनान्स डिपार्टमेंट मॅनेजर. आता या ठिकाणी मी एकाच वाक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड केलेत. तुम्ही सेपरेट पण करू शकता, ॲज यू विश, तुम्ही कसंही लिहू शकता. सो आता या ठिकाणी मी काय सांगितले की या कॉन्व्हर्सेशनमध्ये जॉन जो आहे तर तो इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे, जॉब इंटरव्ह्यूसाठी, आणि तो स्वतःचं इंट्रोडक्शन देत आहे माईकला, आणि माईक जो की फायनान्स डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आहे. तुम्ही हे सगळं सुट्टं करून पण लिहू शकता. नेक्स्ट आहे इन द डिपार्टमेंट देअर इज ॲन ओपन पोझिशन, आणि त्या डिपार्टमेंटमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये एक ओपन पोझिशन आहे आणि माईक हॅज एक्सप्लेन्ड अबाउट दॅट एंट्री लेवल पोझिशन अँड क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट्स. या ठिकाणी एंट्री आणि लेवलमध्ये एक डॅश द्या. आणि माईकने काय केलेलं आहे त्या पोझिशनबद्दल, त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे वगैरे हे सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे. Mike told that the new employee will have to work closely with the accounting member and also with bank on daily basis. आणि माईकने हे पण सांगितलं आहे की जो काही नवीन एम्प्लॉई येईल त्याला अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये पण काम करावं लागेल आणि सोबतच बँकमध्ये पण डेली बेसिसवरती काम करावं लागेल. ही रिक्वायर्ड 4 इयर डिग्री इन फायनान्स अँड सम एक्सपिरियन्स. आणि तो जो कोणी एम्प्लॉई असेल त्याच्याकडे 4 इयरची डिग्री असायला पाहिजे फायनान्समध्ये, आणि सोबतच त्याला थोडासा एक्सपिरियन्स पण असायला पाहिजे. ही इज, आणि तो जो माईक आहे तर तो ही इज ऑल्सो रेडी टू ट्रेन द एम्प्लॉई, आणि तो एम्प्लॉईला ट्रेन करण्यासाठी पण म्हणजे त्याला इच्छा आहे की तो एम्प्लॉईला ट्रेन करू शकतो किंवा त्याला करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही न्यू एम्प्लॉय पण ॲड करू शकता. ओके, कारण नवीन एम्प्लॉईला तो ट्रेन करेल, सो त्याच्यामुळे न्यू एम्प्लॉय पण या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. सो इन दिस वे हे अशा पद्धतीने तुम्ही समरी लिहू शकता. सो आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व पण केलेली आहे, सॉल्ड ॲक्टिव्हिटी पण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आहे की तुम्हाला हे काही फील करायचं आहे. पहिल्यांदा म्हणणार आहे मीनू म्हणते की हॅलो नीलू. आता या ठिकाणी खाली उत्तर आहे आय एम फाईन, म्हणजे याचा अर्थ नक्कीच ही जी मीनू आहे तर ती विचारते की हाऊ आर यू. सो फर्स्ट या ठिकाणी येणार आहे हाऊ आर यू. सो नीलू म्हणते की आय एम फाईन डिअर, व्हॉट अबाउट यू. सेकंड येणार आहे व्हॉट अबाउट यू. तुम्हाला जस्ट या ठिकाणी व्हॉट अबाउट यू लिहायचं आहे. तर त्याच्यानंतर मीनू म्हणते की मी टू फाईन, मी पण खूप छान आहे. हाऊ आर युअर स्टडीज गोईंग ऑन. या ठिकाणी काय येणार आहे हाऊ आर युअर स्टडीज गोईंग ऑन. सो नीलू म्हणते की माय स्टडीज आर गोईंग वेल, माझा अभ्यास खूप चांगला चाललेला आहे. ड्यू टू पॅन्डेमिकमुळे क्लासेस आर बीइंग कंडक्टेड ऑनलाईन, सगळे क्लास ऑनलाईन चालू आहेत. त्याच्यावरती मीनू म्हणते की येस नीलू आय एम ऑल्सो स्टडिंग थ्रू ऑनलाईन. या ठिकाणी येणार आहे थ्रू ऑनलाईन. वी आर फेसिंग द सेम सिच्युएशन, असं नीलू म्हणते. सो इन दिस वे हा डायलॉग आहे. हे सगळे आन्सर्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, हे असणार आहे या ठिकाणी पहिल्याचा आन्सर, हे आहे दुसऱ्याचा आन्सर, हे आहे तिसऱ्याचा आन्सर आणि हे आहे चौथ्याचा आन्सर. ओके, सो हे सगळे आन्सर्स तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. जस्ट तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे. आता यावरून तुम्हाला काय कळलं की समरी म्हणजे काय असतं, आणि सोबतच आपण डायलॉग असेल किंवा कॉन्व्हर्सेशन असेल तर त्याची समरी कशी लिहू शकतो हे तुम्हाला यामधून कळलं असेल. तुम्हाला जर याच्याशी निगडीत अजून काही कॉन्टेंट पाहायचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी दीक्षा ॲपद्वारे पाहू शकता. या लिंकवरती क्लिक करा किंवा
तुम्ही आहे असं दीक्षा ॲपवरती ओपन करून पेस्ट करू शकता. सो ॲज यू विश तुम्ही हे पाहू शकता. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.